नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सक्सेस नर्सिंग मंत्रा को पावर्ड बाय नर्सिंग एक्सपर्टच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही थंबनेल ऑलरेडी बघितलं असेल. आज आपण चर्चा करणार आहोत की एक्झॅक्ट नॉर्सेट आहे काय? एम्स आहे काय? कशा पद्धतीचा एक्झाम पॅटर्न यामध्ये असतो? सॅलरी किती आहे? प्रिपरेशन स्टार्ट कसं करावं? एम-सी-क्यूची प्रॅक्टिस कशी करावी? पण सर्व गोष्टी बेसिक टू ॲडव्हान्स लेव्हलपर्यंत आज बघणार आहोत. आणि ज्या लोकांना ऑलरेडी माहिती असेल, 100 नाही 1000% त्यांनाही काही गोष्टी नवीन शिकायला भेटतील, ही माझी गॅरंटी आहे. तो व्हिडिओ स्किप करायचा नाहीये. शेवटपर्यंत बघायचा आहे. तो व्हिडिओला लाईक करायचं आहे. त्यासोबत शेअर पण करायचं आहे त्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत ज्याचं स्वप्न आहे नर्सिंग ऑफिसर बनण्याचं आणि आपल्या आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याचं. त्या आईला केलेल्या वाद्याचं की माँ तेरे पसीने की हर बूंद को मैं मोती सा चमकाऊंगा, तू देख सपने पूरे करके मैं दिखलाऊंगा. So let's start with the today's session. सर्वात पहिले आपल्याला नॉर्सेट समजण्याआधी आपल्याला समजावं लागेल एम्स काय? तो मित्रांनो एम्सचा अर्थ होतो ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस. त्याला आपण काय म्हणतो? एम्स म्हणतो. आता आपल्या संपूर्ण भारतामध्ये जर बोलायचं झालं, तर टोटल 25 एम्स आहेत. किती? 25 एम्स आहे संपूर्ण भारतामध्ये. त्यापैकी आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त एकच एम्स आहे, जे की एम्स नागपूर आहे. दुसरी गोष्ट अशी, की आता आपल्याला एक गुड न्यूज भेटलेली आहे, की पुण्यामध्ये पण खूप लवकरच औंध येथे एम्स स्टार्ट होत आहे. इन्फ्रास्ट्रक्चर तर ऑलरेडी रेडी आहे. फक्त आता त्यामध्ये स्टाफ फुलफिल करतील आणि थोडंफार कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर तेवढं ते करतील. तो साधारण एक 6 ते 8 महिन्यात शक्यता आहे, की पुण्यामध्ये एम्स येईल. मग तुम्ही म्हणाल, "सर हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच का?" कारण की एम्स ही एक ऑटोनॉमस बॉडी आहे लक्षात घ्या. एम्स इज अ प्रेस्टिज. त्यावेळेस आपण कधी ऐकलं असेल, एखादा माणूस, एखादा व्यक्ती आपला फ्रेंड सर्कलमध्ये असेल, कोणी सीनियर असेल, एम्समध्ये काम करतोय. सो इज अ प्रेस्टिजियस थिंग ना. कारण की एम्समध्ये काम करणं हे सोपं नाहीये. त्यासाठी खूप मेहनत करावी लागते. त्या मेहनतीनंतर माणूस तिथपर्यंत पोहोचतो आणि एम्समध्ये सिलेक्ट होतो. तुम्ही म्हणाल, की हे नॉर्सेट एक्झॅक्ट आहे काय? तर नॉर्सेट लक्षात घ्या, एम्सने काढलेली एक एक्झाम आहे. कशी? आपले जे नर्सिंग ऑफिसर आहे, आपलं जे नर्सिंग प्रोफेशन आहे, त्या स्पेशल एक नर्सिंग ऑफिसरसाठी एक एक्झाम घेतली जाते. त्या एक्झामचं नाव आहे मित्रांनो नॉर्सेट. आलं लक्षात? एम्स आहे. एम्सने एक आपली जी पोस्ट असते नर्सिंग ऑफिसर, त्या नर्सिंग ऑफिसरची एम्स काय करत असते, एक्झाम कंडक्ट करत असतं. त्या एक्झामचं नाव आहे नॉर्सेट. इथपर्यंत आय होप तुम्हाला सर्वांना कळालं असेल. तो सर्वात आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे कॉमन प्रश्न जे की विद्यार्थी सतत विचारत असतात. तो मी काही प्रश्न ते लिहून आणले आहेत. तो आज आपण त्याबद्दल हळू एक-एक प्रश्न बघत जे कॉमन क्वेश्चन होते ते मी चूज केले. ते आता हळू आपण त्या एक-एक प्रश्नाबद्दल आपण चर्चा करणार आहोत. जेणेकरून तुम्हाला एकदम सोप्या भाषेत समजण्यासाठी योग्य राहील. ठीक आहे? सो लक्षात घ्या, सर्वात पहिला मुद्दा येतो की एक्झाम पॅटर्न कसा आहे? सो आता एम्सचा जो म्हणजे आपली जी नॉर्सेट आहे, तिचा एक्झाम पॅटर्न कसा आहे? तर नॉर्सेटचा जर एक्झाम पॅटर्न जर विचारला, सध्या काही चेंजेस या नॉर्सेट 7 मध्ये पण झाले. नॉर्सेट 5 पासून आपल्याला प्रिलिम्स आणि मेन्स हे दोघं बघायला भेटतात. त्याच्या आधी जी एक्झाम व्हायची नॉर्सेट 5 च्या आधी, तर त्यावेळेस फक्त 3 तासाची एक्झाम असायची, लागोपाठ एक्झाम व्हायची. ठीक आहे. सो आत्ताचा जो सध्याचा जो क्रायटेरिया आहे, त्यामध्ये आपल्याला सर्वात पहिले दिसते प्रिलिम्स. प्रिलिम्स नंतर आपल्याला दिसते मेन्स. म्हणजे तुमच्या 2 एक्झाम होणार. सर्वात पहिले प्रिलिम्स होणार. जी मुलं प्रिलिम्समध्ये क्वालिफाय होतील, ते पुढे मेन्समध्ये जातील आणि जे मेन्समध्ये क्वालिफाय होतील, ते सिलेक्ट होतील. अशा प्रकारे हा क्रायटेरिया आहे. सो प्रिलिम्समध्ये लक्षात घ्यायचं आहे, आपल्याकडे 100 प्रश्न असतात. ठीक आहे. 100 क्वेशन्स आहेत. हे 100 क्वेशन्स आपल्याला किती मिनिटात सॉल्व्ह करायचे? तर आपल्याला 90 मिनिट्समध्ये सॉल्व्ह करायचे. 100 क्वेशन्स आहेत.
आपल्याला ते 90 मिनिट्समध्ये सॉल्व्ह करायचे आहेत. आणि याच्यामध्ये एक्झामिनरने आपल्यासाठी काय केलेलं आहे, की सेक्शन्स बनवून दिलेले आहेत. आता सेक्शन्स म्हणजे काय? आता फॉर एक्झाम्पल 100 क्वेश्चन्स आहे, तर 20 चे किती बनवले, असे 5 सेक्शन बनवलेले आहेत. ठीक आहे. आता ह्या प्रत्येक सेक्शनमध्ये आपल्याला 20 क्वेश्चन्स असणार आणि त्या 20 क्वेश्चनसाठी आपल्याकडे 18 मिनिट्स असणार आहेत. ह्या 18 मिनिटांमध्ये आपल्याला ही 20 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. परत एकदा सांगतो, विलियम्स आहे, 100 क्वेश्चन्स आहेत, 90 मिनिटांचा टोटल टाइम आहे. आपल्याला 20-20 प्रश्नाचे 20-20 क्वेश्चनचे सेक्शन्स बनवून दिलेले आहेत. एक सेक्शन जो आहे 20 क्वेश्चन्सचा, तो आपल्याला 18 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करायचा आहे. समजलं? असे टोटल 5 सेक्शन तुमच्याकडे राहणार. यामध्ये तुम्हाला मित्रांनो 1/3 निगेटिव्ह मार्किंग दिसते. काय? 1/3 निगेटिव्ह मार्किंग दिसते. याचा अर्थ असा होतो, की जर तुमचे 3 प्रश्न चुकले, तर तुमचा एक जो बरोबर आलेला आहे, तो काय होणार आहे? चुकून जाणार आहे. म्हणजे 1 मार्क तुमचा मायनस होणार आहे, याचा अर्थ असा. आता एक्झामचा पॅटर्न हा झाला प्रिलिम्स. आपल्याला 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे. त्यानंतर आता नॉर्सेट 7ला एम्सने काही चेंजेस केलेले आहेत. ते चेंजेस म्हणजे एक्झॅक्ट असे आहेत, की ही आपली जी मेन्स एक्झाम आहे, आता यामध्ये 160 क्वेश्चन्स असणार आहे. या 160 क्वेश्चनसाठी आपल्याला एम्सने लक्षात घ्यायचं आहे, 160 क्वेश्चनसाठी 180 मिनिटचा टाईम दिलेला आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो 3 आवर्समध्ये आपल्याला किती क्वेश्चन्स करायचे आहेत मेन्समध्ये, तर 160 क्वेश्चन्स करायचे आहेत. आय होप तुम्हाला समजलं असावं. यानंतर हा झाला एक्झामचा पॅटर्न. यानंतर सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट येते, जी की आपल्याला खूप जास्त अट्रॅक्ट करते. रिस्पेक्ट तर आहेच, त्या रिस्पेक्ट सोबत एक गोष्ट आहे, सॅलरी. तो मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, सॅलरी ही एम्स टू एम्स ही व्हेरिफाय म्हणजे डिफरंट असते. पण ग्रॉस जर आपण बघितली, ग्रॉस जर सॅलरी आपण सर्वीकडे सर्व मिळून तुमची 80 टू 85,000 सॅलरी असते. अकॉर्डिंग टू 7th पे म्हणजे 7वा वेतन जो आयोग आहे, त्याच्यानुसार 7th पेने तुमची 80 ते 85,000च्या दरम्यान होते. आता एम्समध्ये दिल्लीमध्ये गेलात, दिल्ली एम्समध्ये तर 85 पर्यंत राहणार. स्टार्टिंगला बोलतोय मी. फक्त स्टार्टिंगला तुम्ही लागल्यानंतर. जर कुठे एम्स रेवरीला गेला, तर तिथे थोडी कमी होऊ शकते. बीबी नगरला गेला, तिथे पण एवढीच भेटते. सो हे एम्स टू एम्स डिफाईन करत असतं, की सॅलरी कशी असणार. एक्झाम पॅटर्न बघितला, सॅलरी बघितली, ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला सर्वात मेन गोष्ट बघायची आहे. याच्यामध्ये मित्रांनो 80-20 चा रेशो असतो. आता 80-20 चा रेशो असणं म्हणजे एक्झॅक्ट काय, की 80% ज्या जागा आहेत, त्या मुलींसाठी रिझर्व्ह आहेत आणि 20% ज्या जागा आहेत, त्या मुलांसाठी आहेत. मग त्यानंतर परत तुमच्या कास्टमध्ये तुम्ही काय होणार आहे? डिव्हाईड होणार आहे. 80% ज्या जागा आहेत, रिझर्व्ह आहेत मुलींसाठी. 20% ज्या जागा आहेत, त्या रिझर्व्ह आहेत मुलांसाठी. मग तुम्ही म्हणाल, "सर मुलांचे हाल आहेत." मुलांचे हाल नाही आहेत. तुम्ही म्हणाल, "सर 20% जागा आहे, आम्ही मुलांनी काय करायचं?" 100 नाही 1001% जर अभ्यास कराल तर 100 नाही 1001% तुम्ही लागू शकता. फक्त आपल्याला एक प्रॉपर प्लॅनिंग करायचं आहे. कशा पद्धतीने अभ्यास करायचा या सर्वांबद्दल आपण पुढे बोलणारच आहोत. पण मी तुम्हाला सांगतो, की 80-20 चा रेशो आहे. ठीक आहे. 80-20 चा रेशो आहे. 80% जागा मुलींसाठी आहेत. 20% जागा रिझर्व्ह मुलांसाठी आहेत. इथपर्यंत तुम्हाला कळालं असेल. आता येऊयात तुमच्या प्रश्नांकडे. सॅलरी झाली आपलं ओके. सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो, की आपण नॉर्सेटसाठी प्रिपरेशन स्टार्ट कसं करायचं? तर आपण लिहून घेऊ हाऊ टू स्टार्ट प्रिपेअरिंग फॉर नॉर्सेट. हा एक कॉमन प्रश्न आहे, जो की मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. ठीक आहे. हाऊ टू स्टार्ट प्रिपेअरिंग फॉर द नॉर्सेट. सर्वात पहिले कोणतीही एक्झाम देताना लक्षात घ्यायचं आहे, सर्वात पहिले कोणतीही एक्झाम देताना आपल्याला तिचा पॅटर्न समजून घेणं महत्वाचं आहे. म्हणजे एक्झाम पॅटर्न म्हणजे काय एक्झॅक्ट, की जी एक्झाम आता फॉर एक्झाम्पल एक एक नाव येतं ई-एस-आय-सी, एक नाव येतं एम्स म्हणजे आपण समजा नॉर्सेट.
आता लक्षात घ्या, ESIC नॉर्सेटमध्ये एक नाव येतं RRB. आता तुम्ही ह्या तिघांचे जर लास्ट इयर म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जर उचलून बघाल, काही अशा गोष्टी दिसतील तुम्हाला ज्या की आरआरबीच्या सर्व क्वेश्चन पेपरमध्ये कॉमन आहेत. काही टॉपिक्स असतील जे की RRB कायम विचारतं. तसंच नॉर्सेट आहे. नॉर्सेटचा पण एक स्पेसिफिक पॅटर्न असेल, जो की ज्या पर्टिक्युलर टॉपिक्सवर तो प्रश्न विचारत असेल. ESICचा पण एखादा पॅटर्न असेल, म्हणजे त्या अकॉर्डिंग ते प्रश्न विचारत असतील. तो माझा म्हणण्याचा अर्थ आहे, की ही जी नॉर्सेट आहे, हिला जर तुम्हाला समजायचं असेल, तिच्यासाठी जर तुम्हाला प्रिपरेशन स्टार्ट करायचं असेल, तर सर्वात पहिले तुम्हाला हे समजावं लागेल, की हिची मागणी काय आहे? या नॉर्सेटची मागणी काय आहे? या एक्झामला पाहिजे काय? कारण की हे बघा, नर्सिंगमध्ये भरपूर सब्जेक्ट आहेत. नर्सिंगमध्ये भरपूर सब्जेक्ट आहे. पण नॉर्सेट दादा आपल्याला काय विचारतो हे महत्वाचं आहे. कारण की मी प्रिपेअर कोणासाठी करतोय? मी याच्यासाठी प्रिपेअर करतो. तर याची काय डिमांड आहे? आता फॉर एक्झाम्पल मी जेवायला बसतोय. मला आज पाहिजे इडली सांबार. मला एक इडली सांबार आणि एक मेंदूवडा पाहिजे. पण समोरच्याने मला विचारलंच नाही, की बाबा तुला काय खायचंय? त्याने येऊन माझ्यासमोर आपण काय बोलतो राईस प्लेट म्हणजे येऊन ठेवून दिली. पण ती खाईल का मी? नाही. मला ती खायची माझी इच्छाच नाहीये ना. माझी इच्छा काय आहे? मला इडली खायची आहे, मेंदूवडा खायचा आहे. तो द एक्झामची नीड काय हे समजणं सर्वात पहिले महत्वाचं आहे. तरच आपण एक वेने आपण जो बोलतो ना, एक रस्ता असतो त्या रस्त्यावर चालू शकतो. फॉर एक्झाम्पल मला माहिती आहे, की बाबा हा रस्ता मला घेऊन जाणार आहे कुठे? हा रस्ता मला घेऊन जाणार आहे ह्या ए पॉइंटवर आणि मी या ए पॉइंटसाठी मी काय करतोय? प्रिपेअर करतोय. तर सर्वात पहिले मला हा रस्ता समजणं गरजेचं आहे. बाबा कुठे स्पीड ब्रेकर आहेत? अरे कुठे स्पीड ब्रेकर आहे? कुठे खड्डे आहेत? कुठे टोल नाका आहे? है ना? या सर्व गोष्टींचा मला आधी अभ्यास करावा लागेल, जेणेकरून मला समजेल, की हा ए पॉइंट कसा आहे? तिथे पोहोचण्याचा रस्ता कसा आहे? जायचं कसं आहे? आय होप तुम्हाला सर्वांना इथपर्यंत तरी समजलं असावं. मग तुम्ही म्हणाल, हाऊ टू स्टार्ट प्रिपेअरिंग फॉर द नॉर्थ सेट? सर्वात पहिले लक्षात घ्यायचंय, सर्वात पहिले इथे 2 प्रश्न अजून पडतात. इथे 2 प्रश्न अजून पडतात, "सर मी कोचिंग लावू का? सर मी कोचिंग नको लावू का?" एक म्हणतात, "मी लावू का?" एक म्हणतात, "नको लावू का?" तर माझं प्रांजळ मत मी तुम्हाला सांगतो, भले तुम्ही माझ्याकडे ॲडमिशन घ्या किंवा नका घेऊ, पण लक्षात घ्या कोचिंग लावणं खूप जास्त महत्वाचं आहे. का? का महत्वाचं आहे? कारण की हा जो रोड आहे ना, हा जो रोड आहे, ह्या रोडाबद्दल तुम्हाला सांगणारे कोण असणार आहे? तुमचे टीचर्स असणार आहेत. तुमचे टीचर्स तुम्हाला ऑलरेडी सांगतील, की बाबा तुला ह्या रोडाने जायचंय. जर तुम्ही सेल्फ प्रिपरेशन करत असाल, एकट्याने प्रिपरेशन करत असाल, तर 100 नाही 1001% तुम्हाला खूप जास्त टाईम द्यावा लागेल. ही टाईम टेकिंग प्रोसेस आहे. पण एखादा व्यक्ती म्हणजे तुमचे जे मेंटॉर्स आहेत, ते जर तुम्हाला सांगताय, की बाळा तुला ह्या रस्त्याने जायचंय, तर तुमचं अर्धं काम इथेच संपलेलं आहे. अर्धं काम तुमचं इथेच संपलंय. जसं तुम्हाला कळालं, की बाबा ह्या रस्त्याने जायचंय, तुम्ही चालायला लगेच सुरुवात कराल. पण जर तुम्हाला एकट्याने जायचंय, तर तुम्ही आधी विचार कराल कसं जाऊ? रूट कसा आहे? कुठून मला जवळ पडेल? पेट्रोल पंप आहे का रस्त्यात? माझी गाडीचं पेट्रोल संपलं तर? ह्या बऱ्याच गोष्टी आहेत. ठीक आहे? ह्या बऱ्याच गोष्टी आहेत. सो सर्वात पहिले प्रश्न येतो, मी कोचिंग जॉइन करू का? बाबा तू 100 नाही 1001% कोचिंग जॉइन कर. कारण एवढंच आहे, जिथे तुला फॉर एक्झाम्पल मी सांगतो 10 महिने लागणार आहे. जिथे तुला अभ्यासाला 10 महिने लागणार आहे, ज्यावेळेस तू कोचिंग लावशील, तोच टाईम तुझा रिड्यूस होऊन तू 5 टू 6 मंथ्समध्ये तू स्वतःला तेवढा लायक बनवू शकतो, की म्हणजे हा जो तुझा टाईम वेस्ट होणार आहे, हा टाईम तुझा वेस्ट होणार नाही आणि तो जो टाईम आहे उरलेला रिमेनिंग 4-5 महिने जे काही आहेत, ते सत्कारणी लागतील, ते कामाला लागतील. म्हणजेच तुला अजून जास्त प्रॅक्टिस करता येईल, अजून जास्त रिव्हिजन करता येईल, अजून जास्त टेस्ट सीरीज सोडवता येईल. तर अशा पद्धतीने हा एक कॉमन प्रश्न होता, मी कोचिंग जॉइन करायची की नाही? याच्या पुढे आपण बोलूयात, की आता प्रिपरेशन स्टार्ट कसं करायचं? सर्वात पहिले लक्षात घ्या, सर्वात पहिले आपल्याला बेसिक स्टार्ट करायचं. बेसिक जर कन्सेप्ट क्लिअर असेल, तर आपण पुढे-पुढे हळू-हळू वाढू शकतो. मग बेसिकसाठी सर तुम्ही विचाराल कोणते बुक्स वाचायचे? बेसिकसाठी मी तुम्हाला सजेस्ट करेल, आत्ताची जी पी.आर. यादव. पी.आर. यादव जे आहे, पी.आर. यादवची लेटेस्ट एडिशन आपल्याला घ्यायची आहे. त्यामध्ये 2 व्हॉल्यूम येतात. व्यवस्थित लक्षात घ्या. त्यामध्ये 2 व्हॉल्यूम येतात. एक येतो थिअरीचा
आणि एक येतो मित्रांनो एमसीक्यूचा. एक येते थिअरीची बुक, एक येते एमसीक्यूची बुक. आता यांना वाचायचं कसं? फॉर एक्झाम्पल आज तुम्ही वाचली कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम. आज तुम्ही कार्डिओव्हास्क्युलर सिस्टमचा अभ्यास केला. तर माझा एक पॅटर्न मी तुम्हाला सांगतो आणि तो एकदम व्यवस्थित आहे. म्हणजे काय, की बाबा ज्यावेळेस तुम्ही थिअरी वाचली म्हणजे तुम्ही आज वाचला कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम. हा कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम जसा तुम्ही वाचला, तुम्ही एमसीक्यूची बुक उचलायची आणि त्या एमसीक्यूच्या बुकमधनं काय करायचं, लगेच या सीबीएसचे काय करायचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. म्हणजे याच्याने होतं काय लक्षात घ्या. सर्वप्रथम तुम्हाला समजेल, की बाबा मी जे वाचलं हे 100% होतं. त्या 100% पैकी मला आलं किती? फॉर एक्झाम्पल तुम्ही इथे 10 प्रश्न सोडवले. त्या 10 प्रश्नांपैकी तुम्हाला 5 प्रश्न आले आणि 5 प्रश्न चुकले, तर तुम्हाला कळेल, की हे 5 प्रश्न माझे चुकले का? मी कुठे कमी पडलो? मला कुठे अजून लक्ष देण्याची जास्त गरज आहे. सो ज्यावेळेस तुमची थिअरी झाली, त्याच दिवशी मी तर म्हणतो त्याच दिवशी आज वाचला ना, आजच त्याच्यावरचे एमसीक्यू सॉल्व्ह करा. तुमचा एक माइंडसेट तयार होईल. तुम्हाला एक समज येईल, की एक्झॅक्ट आपल्याला कशा पद्धतीने एक्झामिनर प्रश्न विचारतो. आलं लक्षात? जर तुम्ही लगेच त्याचे क्वेश्चन सॉल्व्ह केले, तुम्हाला लगेच समजेल, की हां, एक्झामिनर कशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारू शकतो. कारण की ह्या पी.आर. यादवच्या एम-सी-क्यूमध्ये तुम्हाला आर-आर-बीचे पण प्रश्न दिसतील, तुम्हाला ई-एस-आय-सीचे पण प्रश्न दिसतील, तुम्हाला नॉर्सेटचे पण प्रश्न दिसतील, तुम्हाला जिपमरचे पण प्रश्न दिसतील, तुम्हाला के-जी-एम-यूचे पण प्रश्न दिसतील. अशा सर्वांचे प्रश्न तुम्हाला दिसेल म्हणजे तुम्हाला एक बेसिक आयडिया तुमच्या माइंडमध्ये सेट होऊन जाईल, की अशा प्रकारे एक्झामिनर प्रश्न विचारतो. दुसरी गोष्ट लक्षात आली म्हणून सांगतो, की बाबा आपल्याला कोचिंग का लावली पाहिजे? कोचिंग याच्यासाठी लावली पाहिजे, मी माझं स्वतःचं प्रमोशन करत नाहीये, पण तुमच्या माहितीसाठी सांगतोय, जिथे तुम्हाला 10 महिन्यांचा टाईम लागणार आहे, ते 5च महिन्याचा लागणार आहे, याच्यामध्ये फायदा तुमचा आहे. लक्षात घ्या, तुम्हाला ज्यावेळेस टीचर आहे, टीचर सांगतो सर्वात प्रथम, की बाबा काय वाचायचं आहे आणि काय वाचायचं नाहीये. आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप जास्त प्रचलित आहे एक एक्झाम, त्याला आपण म्हणतो एम-पी-एस-सी. आता ह्या एम-पी-एस-सीमध्ये आपण आता बघितलं असेल खेड्यातले, पाड्यातले सर्वीकडचे पोरं येतात, उठतात-सुटतात. काय करतोय रे बाबा तू एम-पी-एस-सी करतोय. त्याला माहीत नाही एम-पी-एस-सी आहे काय? एम-पी-एस-सीचा एक्झाम पॅटर्न काय? एम-पी-एस-सीच्या कधी प्रिव्हियस इयरच्या कधी एक्झाम क्वेशन पेपर त्यांनी सॉल्व्ह केलेले नसेल. पण काय करतोय? एम-पी-एस-सी करतोय. काय केलं? 5वी पुस्तक आणली. अरे 5वी पुस्तकं वाचून तू एम-पी-एस-सी क्रॅक करणार का? मग याच्यासाठी कोचिंगमध्ये तुम्हाला सांगितलं जातं, बाबा तुला काय वाचायचंय आणि काय नाही वाचायचंय. ज्यावेळेस पण टीचर समोर एखादा इम्पोर्टंट टॉपिक येतो, टीचर सांगतो, की बाबा याला स्टार मार्क करून घ्या, कारण की हा खूप जास्त इम्पोर्टंट टॉपिक आहे. तिथेच आपलं अर्धं काम संपलेलं आहे. तिथेच आपलं अर्धं काम संपलेलं आहे. कारण की तुम्हाला स्पून फीडिंग भेटते, की बाबा हे इम्पोर्टंट आहे, बस लक्षात ठेवायचं, अभ्यास करायचा. संपला विषय. ही गोष्ट झाल्यानंतर आता आपण येऊ पुढच्या प्रश्नाकडे. हाऊ टू स्टार्ट प्रिपरेशन समजलं? काय करायचंय? पी.आर. यादवच्या दोघं बुक्स व्हॉल्यूम मागवायचे लेटेस्ट वाले. त्यात विथ रॅशनली आहे. खूप चांगली बुक आहे. बेसिक झाल्यानंतर थिअरी वाचून एम-सी-क्यू आत्ता मी जशा पद्धतीने तुम्हाला सांगितलं त्याच पद्धतीने जी मुलं कोचिंगला असतील त्यांनी पण ह्याच पद्धतीने करायचं. आज सरांनी एखादा टॉपिक शिकवला, तर टॉपिक घ्यायचा आहे आणि तो काय करायचा आहे त्याचा एम-सी-क्यू सॉल्व्ह करायचा आहे. एक बेसिक माइंड तुमचं क्रिएट होईल. तुम्हाला एक सेन्स येईल आणि हळू-हळू ओव्हर द पिरियड ऑफ टाईम तुम्ही स्वतःला त्यामध्ये एकदम झुकवून घेणार आहे. जर मला तुम्ही एक सांगा, की जर तुम्ही परीक्षेला कोणत्या पण जाताय आणि एम-सी-क्यूची प्रॅक्टिस करत नाहीये. तिथे जाऊन हबं-बबं, तत-पप होतं ना? तर यासाठी गरजेचं असतं एम-सी-क्यू सॉल्व्ह करणं. ठीक आहे? ओके. आता वळूया पुढे. हाऊ टू प्रॅक्टिस क्वेशन्स. आता प्रश्न आला, की प्रॅक्टिस कसे करायचे क्वेशन? तुम्ही सांगितले, "हां सर, क्वेशन तर सॉल्व्ह करायचे." पण क्वेशन सॉल्व्ह कसे करायचे? तर व्यवस्थित लक्ष द्या. आजची गॅरंटी आज जो पण मुलगा हे लेक्चर बघेल ना, 100 नाही 1001% तो 2 महिन्यापासून प्रिपरेशन करू दे, 5 महिन्यापासून करू दे, 10 महिन्यापासून करू दे. पण आज मी जे सांगतोय, जो मुलगा फॉलो करेल, पुढच्या 6 महिन्यामध्ये त्याला रिझल्ट दिसणार आहे, लक्षात घ्या. रिझल्ट काय असणार आहे? त्याची नोकरी. लक्षात घ्यायचं मी बोलत होतो बाळांनो ओके. आता क्वेश्चन सॉल्व्ह कसे करायचे? फॉर एक्झाम्पल तुम्ही ही बुक घेतली पी.आर. यादवची. ठीक आहे? याच्यामध्ये असं आपण पकडूयात 1, 2, 3, 4, 5. 5 प्रश्न तुम्ही सॉल्व्ह केले.
त्या 5 प्रश्नामधले फक्त तुम्हाला 2 प्रश्न आले आणि 3 प्रश्न तुमचे चुकले. तर काय करायचं? आपल्याकडे पेन्सिल असते. त्या पेन्सिलने मार्क करायचा फक्त मला 5व्या नंबरचा आला नाही, मला 3ऱ्या नंबरचा आला नाही आणि मला 1ल्या नंबरचा आला नाही. ज्यावेळेस तुम्ही सेकंड टाईम रिव्हिजन करणार आहात, सेकंड टाईम तुम्ही ज्यावेळेस क्वेशन सॉल्व्ह कराल, तुम्हाला माहिती आहे बाबा हा मला मागच्या वेळेस जमला नव्हता. भले तुम्ही हा सॉल्व्ह केला नाही केला, पण हा तुम्हाला जमला नव्हता, तर हा तुम्हाला बघायचं जमतो का? आता सेकंड ट्रायमध्ये आपण असं समजू, की हा 3 जे चुकलेले होते, त्या 3 मधला तुम्हाला तुमचा दोघं बरोबर आले. हे दोघं तुमचे आता ह्या वेळेस बरोबर आले. परत एक चुकलाय, तर त्याच्यासमोर अजून एक गोल करून घ्या. म्हणजे तुम्हाला कळेल, की बाबा 2 वेळेस माझा हा प्रश्न चुकलाय. ज्यावेळेस तुम्ही तिसऱ्या वेळेस वाचायला घ्याल, तर त्यावेळेस तुम्हाला समजेल, की बाबा ये 3 बार गलत हुआ है, इस पे मेरे को फोकस करना है. म्हणजे हा 3 वेळेस चुकला याच्यावर मला फोकस करायचा आहे लक्षात घ्या. तो याला बोलतो आपण स्मार्ट वर्क. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय, आपले जे एम-सी-क्यू आहेत ते सॉल्व्ह करायचे आहेत. हे कळाल्यानंतर आता आपण घेऊ पुढचा प्रश्न जो की होता फर्स्ट डू बेसिक्स. मी ते तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, की बेसिक बेसिक जे आहे, बेसिक तुम्हाला आधी क्लिअर करायचं आहे. बेसिकसाठी बुक सांगितल्या, टार्गेट हाय करू शकता, पण टार्गेट हायपेक्षा माझं जर सजेशन घ्याल, तर पी-आर यादवच बेस्ट आहे. आणि टार्गेट हायमधले तुम्ही जास्तीत जास्त जर तुम्हाला वाचायचीच असेल, तर त्यामधले प्रत्येक टॉपिकच्या मागे गोल्डन पॉइंट्स दिलेले असतात. ते गोल्डन पॉइंट्स तुम्ही वाचू शकता आणि त्याची तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. ठीक आहे? ओके. त्यानंतर ओके. आता आपल्याला अभ्यास करताना हार्ड वर्क सोबत स्मार्ट वर्क करायचं. आता हे स्मार्ट वर्क कसं कराल तुम्ही? ज्यावेळेस तुम्ही एखादा टॉपिक वाचताय, फॉर एक्झाम्पल असं आज तुम्ही वाचत आहात एक टॉपिक प्रेग्नन्सी. आज तुम्ही वाचली एक टॉपिक प्रेग्नन्सी. सरांनी तुम्हाला ज्यावेळेस सांगितलं, की बाबा हा एक टॉपिक प्रेग्नन्सी खूप जास्त इम्पोर्टंट आहे. त्याच्यामधला हा ए, बी आणि सी पॉइंट खूपच जास्त महत्वाचा आहे. तर 100 ने 1001% त्याला सर्वात पहिले काय करायचं? हायलाइट करायचं. त्यावेळेस तुम्ही हायलाइट कराल, त्याचं व्यवस्थित रिव्हिजन कराल, म्हणजे लक्षात घ्या. आता फॉर एक्झाम्पल एक टॉपिक प्रेग्नन्सी आहे. परत मी म्हटलं पोस्टपार्टम हॅमरेज आहे. मी म्हटलं प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन आहे. मी बोललो प्री इक्लेम्सिया आहे. हे सर्व टॉपिक्स काय इम्पोर्टंट आहेत. या सर्वांना तुम्ही काय करून ठेवलं? हायलाइट करून ठेवलं. या सर्वांना काय केलंय तुम्ही? हायलाइट करून ठेवलं. ज्यावेळेस तुमची एक्झाम येईल, त्यावेळेस तुम्ही नोट्स रिवाईज करायला लागाल, तर त्यावेळेस तुम्हाला असं वाटणार नाही, की सर काय वाचू मी? तर काय वाचू? अरे सरांनी तुला ऑलरेडी सांगितलंय, की बाबा हे इम्पोर्टंट टॉपिक्स आहे आणि जे तू हायलाइट करून ठेवलेले पॉइंट्स आहे, तेच तुला वाचायचे कारण की हे इम्पोर्टंट आहेत. ज्याही विद्यार्थ्यांनी माझी YouTube सीरीज केली असेल, ई-एस-आय-सीमध्ये मी जीव तोडून सांगत होतो, हे इम्पोर्टंट आहे, इम्पोर्टंट आहे, इम्पोर्टंट. तुमच्यासाठी YouTube पण सीरीज घेऊन आलो. तुमच्यासाठी पेड कोर्स पण घेऊन आलो. ती फक्त ₹600 होती. मित्रांनो, फक्त 58 दिवसांमध्ये कमीत कमी 35च्या वर क्वेशन ॲज इट इज पेपरामध्ये छापले होते. किती? फक्त 58 दिवसांचा वेळ होता. फक्त 58 दिवस. त्या 58 मधले 3-4 दिवस तर थोडेसे गेले होते. असं समजा 55 दिवसामध्ये फक्त 35 प्लस क्वेशन एखाद्या एक्झाममध्ये आपण जर करतोय, तर विचार करा तुमची रँक कुठल्या कुठे जाईल. अरे 1 मार्कावर जर तुमचा चुकला, तुम्ही 10,000च्या खाली येतात. लक्षात घ्या, एक-एक क्वेश्चन इम्पोर्टंट आहे. पण मी त्यावेळेस पण मुलांना सांगितलं होतं, की तुम्ही काय करायचंय, अशा पद्धतीने अभ्यास करायचा. ज्यांनी केलं असेल 100% त्यांचा मला फोन पण आला, की "सर, तुम्ही जेवढं सांगितलं सर्व आलं." ठीक आहे? ओके. तर या पद्धतीने आपल्याला करायचंय. हायलाइट करून ठेवायचे टॉपिक. पुढे काय करायचंय? हायलाइट केल्यानंतर लक्षात घ्यायचंय. तेच आपल्याला नंतर त्याची रिव्हिजन करायची. आता तुम्ही म्हणाल, "सर, आता फक्त सिलेबस कंप्लीट करणं हे आपलं ध्येय आहे का?" नाही. आपलं ध्येय आहे प्रत्येक गोष्ट आपल्याला समजणं, ती आपल्या डोक्यामध्ये जाणं आणि आपण विसरू नये. तर त्यासाठी काय केलं पाहिजे? तर त्यासाठी एकच गोष्ट आहे, तिचं नाव आहे रिव्हिजन. जेवढी जास्त तुम्ही जेवढी जास्त तुम्ही रिव्हिजन करणार आहे लक्षात घ्या, तेवढाच जास्त तुम्हाला फायदा होणार आहे आणि एक टॉपिक कमीत कमी 3 ते 4 वेळेस वाचला गेला पाहिजे. किती? 3 ते 4 वेळेस वाचला गेला पाहिजे. फॉर एक्झाम्पल मी आज एक अन् एक पॉइंट तुमच्यासाठी खोलून ठेवतोय. प्लीज लक्ष द्या आणि 100% याला इम्प्लिमेंट करा. त्यामध्ये फायदा तुमचाच आहे. सॅलरी 80,000 85,000 ही तुम्हालाच भेटणार आहे. मला एक फक्त काजू कतलीचा बॉक्स त्यातला आणून देणार आहे. ₹500 खर्च आहे तुम्हाला.
आणि इथून पुढचे 40 वर्ष, 35 वर्ष जे पण आहे ते तुम्हालाच भेटणार आहे. हे सर्व तुमच्यासाठीच चाललंय, लक्षात घ्यायचं आहे. तर 3 ते 4 वेळेस एक्झॅक्ट रिव्हिजन झालीच पाहिजे. ज्यावेळेस आपण 3 ते 4 वेळेस एखाद्या टॉपिकची रिव्हिजन करू, आपण तो टॉपिक विसरणार नाही. आणि जरी विसरलो, ज्यावेळेस आपण नेक्स्ट टाईम ज्यावेळेस एक्झामच्या आधी त्याला रिवाईज करायला घेऊ, तो आपल्या एकदम डोक्यात फिट होऊन जाणार आहे, लक्षात घ्यायचं. इथपर्यंत झाल्यानंतर ओके, ओके, ओके. मार्क करायचे इम्पोर्टंट टॉपिक सांगितले मी तुम्हाला. त्यानंतर आपण बघूयात हं. आता ह्या नॉरसेटसाठी, ह्या नॉरसेटला जर आपल्याला टॅकल करायचं आहे, हे या नॉरसेटला जर आपल्याला टॅकल करायचं आहे, तर कोणते सब्जेक्ट आपल्या टिप्सवर पाहिजे, तर लक्षात घ्यायचंय सर्वात पहिले मेडिकल, सर्जिकल, नर्सिंग. त्याच्यानंतर पीडियाट्रिक्स, ओ-बी-जी, फाउंडेशन आणि सायकॅट्री. ज्याही विद्यार्थ्याचे हे 5 सब्जेक्ट लक्षात घ्या. या ज्याही विद्यार्थ्याचे हे 5 सब्जेक्ट टिपवर आहेत, म्हणजे एकदम सुंदर रीतीने त्याने अभ्यास केला आहे. तो आत्ताच मी तुम्हाला गॅरंटी तो नॉर्थ झालेला आहे. समजलं? ज्याही विद्यार्थ्याचे एम-एस-एन, पीडियाट्रिक्स, ऑब्स गायनॅक, फाउंडेशन, सायकॅट्री हे सब्जेक्ट्सवर ज्याची कमांड आहे, तो ऑलरेडी नॉर्थ पास झालेला आहे. आता आपल्याला समजायचं आहे, की एक्झामिनरने आता नवीन एक हे आणलंय, की सध्या एक 2-4 वर्षापासून आपल्याला सिम्युलेशन बेस त्याला आपण म्हणू शकतो बाळांनो क्लिनिकल बेस जे प्रश्न आहेत ते आपल्याला खूप जास्त विचारले जात आहेत. तर मग यांना कसं टॅकल करायचं? त्यांना टॅकल करण्यासाठी लक्षात घ्या, ज्या आधी सर्वात पहिले बेसिक कंप्लीट करायचंय. त्यावेळेस तुमची 6 महिन्यामध्ये थिअरी वगैरे संपूर्ण कंप्लीट होते. त्यास कंप्लीट झाल्यानंतर थिअरी मग आपल्याला वळायचंय मित्रांनो सॉन्डरकडे. सॉन्डर्सकडे वळायचं आहे. ह्या सॉन्डर्समध्ये काय आहे? ह्या इन्क्लेक्स सॉन्डर्समध्ये हे आपल्याला हे स्टिम्युलेशन बेस्ड, सिनॅरिओ बेस्ड, क्लिनिकल बेस्ड हे सर्व आपल्याला ह्या सॉन्डर्समध्ये प्रॅक्टिस होईल. पण ही म्हणजे ही 10वी पायरी आहे. पहिली पायरी आपली पी-आर यादव. पहिली पायरी आपली पी-आर यादव आहे. ज्यावेळेस तुम्ही ही पी-आर यादव सॉल्व्ह कराल, त्यावेळेस हळू-हळू तुम्हाला ह्या पायरीकडे जायचंय. किती महिन्यानंतर? 6 महिन्यानंतर. 6 महिने ह्या बुकला हात नाही लावायचा आहे, लक्षात घ्यायचं. कारण की बेसिक कन्सेप्ट क्लिअर होणं खूप महत्वाचं आहे आणि जोपर्यंत बेसिक कन्सेप्ट क्लिअर होत नाही, तोपर्यंत 10व्या पायरीवर जाऊन काही फायदा नाही. आता असं आहे, की 10 पायऱ्या आहेत. तर तुम्ही डायरेक्ट इथून तर डायरेक्ट इथे जंप करणार का? नाही. तुम्ही एक-एक पायरी चढत जाणार आहात. तर एक-एक पायरी चढत जाण्यासाठी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय पी-आर यादव. 6 महिने थिअरी व्यवस्थित कंप्लीट करायची, टिप ऑफ द टंग करायची, कोणतीही गोष्ट चुकली नाही पाहिजे, इम्पोर्टंट टॉपिक्स बघायचे, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन बघायचे. कोणते पॉइंट्स येतात ते 100 नाही 1001% एका पानावर लिहून ठेवायचे, ते रिवाईज करायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला जायचंय या सॉन्डर्सवर आणि या सॉन्डर्सचा आपल्याला काय करायचंय? क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. त्यावेळेस तुमची थिअरी कंप्लीट होईल त्यावेळेस. ठीक आहे. सॉन्डर्सचे क्वेश्चन्स करायचे आहेत. त्याच्यानंतर सर्वात लास्टला येतो, लक्षात घ्या आपल्याला जॉइन करायचंय मित्रांनो टेस्ट सीरीज. हा संपूर्ण प्लॅन मी पुढच्या 6 महिन्यांचा सांगतोय तुम्हाला. टेस्ट सीरीज जॉइन करायची आहे आणि जास्तीत जास्त थिअरी तर आता कंप्लीट झालेली आहे. सॉन्डर्स पण आपली कंप्लीट झालेली आहे. आता आपण काय करायचंय? आता आपण टेस्ट सीरीज लावायच्या आहेत आणि ह्या टेस्ट सीरीज जेवढ्या जास्त सॉल्व्ह करता येईल, तेवढ्या जास्त टेस्ट सीरीज सॉल्व्ह करायचं आहे. कारण की ह्या टेस्ट सीरीज काय करतील? तुमचं माइंड अजून जास्त डेव्हलप करतील. तुम्ही ज्या या 6-8 महिन्यामध्ये वाचलेलं आहे, ते इथे तुम्हाला दाखवायचं आहे. तुम्ही जे वाचलेलं आहे, ते पोटेन्शियल तुम्हाला इथे दाखवायचं आहे. आणि जेवढी जास्त तुम्ही एम-सी-क्यू प्रॅक्टिस कराल, जेवढ्या जास्त तुम्ही टेस्ट सीरीज कराल, तेवढाच जास्त तुमचा काय होणार आहे, तुम्ही एक-एक पायरी जवळ जाणार आहात. कोणाच्या? नॉरसेटचा लक्षात घ्यायचा. कोणाचा? नॉरसेटचा. आणि माझी इच्छा आहे, की महाराष्ट्रातला हा प्रत्येक विद्यार्थी हा फक्त एम्समध्ये लागला पाहिजे. हा कधीही डी-एम-ई-आर, डी-एच-एसच्या फंद्यामध्ये पडला नाही पाहिजे, लक्षात घ्या. आता मी अजून एक महत्त्वपूर्ण टॉपिकवर तुमच्यासोबत बोलणार आहे. प्लीज कृपया व्यवस्थित लक्ष द्या. मी तुम्हाला सांगितलं एम्स काय, सॅलरी काय, एक्झाम पॅटर्न काय, कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे, या सर्व गोष्टी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितल्या आहे. महाराष्ट्रामध्ये जो ट्रेंड चाललेला आहे, बऱ्याच वर्षापासून तो ट्रेंड संपण्याचं नावच घेत नाहीये. कारण की लोकांची मेंटॅलिटी मला समजत नाही, की कशी झालेली आहे. आता
याच्या आधीचं माहित नव्हतं. गेलं. आता तुम्हाला माहिती आहे एम्स काय? तर सर्वांचं एकच ध्येय पाहिजे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक नर्सिंग विद्यार्थ्याचं एकच ध्येय पाहिजे, की आपल्याला फते करायचे फक्त एम्स. टार्गेट फक्त एम्स ठेवा. मध्ये येणाऱ्या आर-आर-बी, मध्ये येणारे ई-एस-आय-सी, मध्ये येणारी डी-एम-ई-आर, मध्ये येणारी डी-एच-एस ह्या फक्त तुमच्या छोट्या-छोट्या स्टेजेस आहेत. आपल्याला हे छोटे-छोटे घास आहे आपण असं म्हणू शकतो. आपल्याला जर मोठा घास खायचा आहे, तर आपल्याला मोठं परिश्रम करावं लागेल. आपल्याला जास्त मेहनत करावी लागेल आणि 100 नाही 1000% पुण्यामध्ये एम्स होतंय आणि महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी त्या पुणे एम्सला लागला पाहिजे, ही माझी अपेक्षा आहे तुमची. कारण की ज्यावेळेस पण एम्सचं नाव घेतलं जातं, महाराष्ट्रामध्ये एवढंच आहे की राजस्थानी लोकं एम्समध्ये खूप आहेत. अरे मग तुम्ही का नाही? तुम्हाला नाही कमवायचे का 85,000? सर्वांनाच कमवायचं आहे. तर मग करा मेहनत. मेहनत करा. अरे 6-8 महिन्याची मेहनत आहे आणि आयुष्य एकदम सुखात जाणार आहे लक्षात घ्यायचं. तर तो जो ट्रेंड चालत आलेला आहे डी-एम-ई-आरचा, डी-एच-एसचा अरे त्याच्यासोबत तुम्ही एम्ससाठी पण प्रिपेअर करा. ज्यावेळेस तुम्ही एम्ससाठी प्रिपेअर कराल, मी गॅरंटी देतो तुमची डी-एम-ई-आर, डी-एच-एस अशी अशी निघून जाणार आहे. अशी निघून जाईल. पण ज्यावेळेस तुम्ही एम्ससाठी प्रिपेअर कराल, कारण की आपण त्यामध्ये खूप डीपमध्ये अभ्यास करतो आणि एकच सांगा मी स्वतःला वर्ष किंवा दीड वर्ष देईन. त्या दीड वर्षात जर झालं तर ठीक आहे, नाही झालं तर त्या दीड वर्षांमध्ये येणाऱ्या ज्या एक्झाम्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही करत राहाल 100 नाही 1001% गॅरंटी आहे तुम्ही कुठे ना कुठे लागून जाणार आहे. तो टार्गेट एम्स ठेवायचा आहे. दुसरं कोणतीही गोष्ट आपल्याला दिसायला नको आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला काहीतरी चेंज घडवून आणायचा आहे, बदल घडवून आणायचा आहे. का? की आपल्याला फक्त डी-एम-ई-आर आणि डी-एच-एस नाहीये. नर्सिंग क्षेत्रामध्ये खूप जास्त एक्झाम्स आहेत, खूप जास्त अपॉर्च्युनिटीज आहेत. फक्त त्या आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला काम करायचं आहे लक्षात घ्या. सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. सर्व गोष्टी समजल्या असतील. ज्यांना काही गोष्टींची अजूनही क्वेरी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. 100 नाही 1001% मी स्वतः तुमच्या कमेंट्सला रिप्लाय देईल. पण आजपासून मनात ठरवून घ्या, की मला बनायचं तर फक्त नर्सिंग ऑफिसर बनायचं आणि ते देखील एम्समध्ये बनायचं, नाहीतर मी बनणार नाही. मला जर सॅलरी घ्यायची तर मी 85,000 चीच घेणार आहे. त्याच्या खालची सॅलरी मला चालणार नाही. मी प्रायव्हेटमध्ये काम करू शकत नाही. लक्षात घ्या मित्रांनो, ज्यावेळेस आपण प्रायव्हेटमध्ये काम करतो, आपल्याला 15,000 20,000 सॅलरी 20,000च्या वर कोणाला भेटत नाही. 20,000 सॅलरीसाठी आपण किती जास्त मेहनत करतो आणि इथे तुम्हाला काय? ज्यावेळेस तुम्ही लागाल, मी गॅरंटी देतो, ज्यावेळेस तुम्ही एम्समध्ये लागाल, मित्रांनो काही काम नाही. अगदी रिलॅक्स आहे. बसून फक्त बसायचं आहे. थोडंफार काम आहे. छान सॅलरी घ्यायची आहे. आयुष्य सुखात जगायचं आहे. थोड्या दिवसाची मेहनत, आयुष्यभर मजा. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा त्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत जो आता शिकतोय, जो जी-एन-एम करतोय, जो बी-एस-सी करतोय, जो पी-बी करतोय, त्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे आणि तुमच्यासोबत तुमच्या मित्र-मैत्रिणींचं देखील भलं व्हावं, या महाराष्ट्रातल्या लोकांचं भलं व्हावं आणि आपले कुठेतरी डोळे उघडावे, यासाठी आजचा हा व्हिडिओ होता. तर नक्की शेअर करा प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत ज्याचं स्वप्न आहे नर्सिंग ऑफिसर बनण्याचं आणि आपल्या आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं. कारण की पूरी धरा साथ दे तो और बात है, मगर तू साथ दे तो और बात है. चलने को तो एक पाव पर भी चलती है दुनिया, मगर दुसरा साथ दे तो और बात है. पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.